नमस्कार मित्रांनो, मी मयूर जळटे ज्ञानप्राप्ती अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आपण कालच्या लेक्चर व्हिडिओमध्ये इंटिजरच्या टॉपिकला सुरुवात केली होती। स्टँडर्ड 6 चा इंटिजर्स हा टॉपिक बघतोय आणि त्यामधला आज प्रॅक्टिस सेट 4 आपण सुरू करणार आहोत। काल आपण बेसिक इन्फॉर्मेशन घेतली। थोडक्यात नॅचरल नंबर काय, होल नंबर म्हणजे काय असतं, पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स, इंटिजर्स म्हणजेच काय, पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि झिरो इंक्लुडिंग झिरो। झिरो हा ओरिजिन पॉइंट असतो आणि राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स। हे सगळे नंबर्स निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि झिरो हे सगळे नंबर्स मिळून इंटिजर्स तयार होतात। तर त्याच पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 4 ला सुरुवात करत आहोत। काल आपण जे बघितलं पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स, प्रश्न आलेला आहे क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स। आपल्याला काही नंबर्स दिलेले आहे, त्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर कोणते आणि निगेटिव्ह नंबर्स कोणते आपल्याला हे लिहायचं। एवढा सोपा प्रश्न आपल्याला प्रॅक्टिस सेट 4 मध्ये दिलेला आहे। बघा, जर तुम्हाला हे जमलं तर 1 किंवा 2 मार्क्स एक्झाम मध्ये 100% मिळणार म्हणजे मिळणार। किती सोपं आहे बघा। पॉझिटिव्ह नंबर्स म्हटलं की त्या ठिकाणी प्लस वाले जे नंबर्स आहे प्लस ते सगळेच येणार। मग -5 +4 -2 इथं कोणतंच साइन नाही, म्हणजे कोणतं साइन असतं काल सांगितलं होतं, प्लस साइन असतं। मग -5 म्हटलं तो निगेटिव्ह नंबर येतो म्हणून -5 निगेटिव्ह मध्ये आला। +4 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर, +4 पॉझिटिव्ह मध्ये आला। -2 निगेटिव्ह मध्ये, +26 7 राहिला, 7 सोबत कोणतंच साइन नाही, याचा अर्थ त्या ठिकाणी प्लस साइन असतं। +26 त्यानंतर -49 त्यानंतर -36 37 19 +19 -25 कुठे येईल निगेटिव्ह नंबर्स मध्ये, +8 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर। त्यानंतर इथं कोणताच साइन नाही, याचा अर्थ तो पण कोणता आहे पाय म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आलाय। -4 निगेटिव्ह नंबर, -12 ऑल्सो निगेटिव्ह नंबर आणि 27 याच्यासोबत कोणतंच साइन नाही, याचा अर्थ प्लस साइन आहे म्हणून +27 आपण इथे लिहू शकतो। हे आपण क्लासिफाय केलं आहे। या दिलेल्या नंबर्स मधून निगेटिव्ह नंबर्स कोणते आणि पॉझिटिव्ह नंबर्स कोणते हे आपण या ठिकाणी क्लासिफाय केलेलं आहे। आता आपण बघूया दुसरा प्रश्न। दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे गिवन बिलो आर द टेम्परेचर्स इन सम सिटीज, राईट देम युजिंग प्रॉपर साइन। काही शहरांचे आपल्याला टेम्परेचर दिलेले आहे आणि प्रॉपर साइनचा यूज करून आपल्याला त्या ठिकाणी त्या नंबर्सचं साइन या ठिकाणी लिहायचं आहे। आता थोडंसं लक्ष द्या माझ्याकडं। या ठिकाणी शब्द आले शिमला जे आहे 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री, म्हणजे 0 डिग्री बिलो म्हणजे कमी आहे, 0 डिग्री पेक्षा कमी आहे। या ठिकाणी अबव म्हणजे 0 डिग्री पेक्षा जास्त आहे। आता 0 डिग्री पेक्षा कमी आणि जास्त आपण नंबर लाईन बघितली बघा, अशी नंबर लाईन बघितली होती। इथं 0 होता ओरिजिन पॉइंट, 1 2 3 हे प्लस नंबर, -1 -2 -3 असे होते। आता याला अबव कशाला म्हणू आणि बिलो कशाला म्हणू, आपण या ठिकाणी एक्स ऍक्सिस धरून, चला वाय ऍक्सिस जर आपण इथं काढला, ठीक आहे वाय ऍक्सिस, तर या ठिकाणी वरती जर आपण जसं जाऊ तसं हे +1 +2 +3 आणि खाली जसं जाऊ तसं -1 -2 -3 असे नंबर्स येतात, लक्षात द्या। मग 0 डिग्री पासून म्हणजे 0 लेवल पासून जर आपण बिलो गेलो तर नंबर्स काय येतात, मायनस मध्ये येतात, राईट आहे। आणि 0 डिग्री पासून 0 पासून जर आपण अबव गेलो, वरती गेलो तर नंबर्स कशामध्ये येणार आहे, प्लस मध्ये येणार आहे। मग आता हे एवढं सोपं आहे। आता लक्ष द्या, इथे हे ठेवतो। शिमलाचं जे टेम्परेचर आहे 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री, बिलो म्हणजे कुठे आलं, कशापासून 0 डिग्री पासून बिलो म्हणजे मायनस मध्ये नंबर येतोय, मग -7 डिग्री सेल्सिअस आपण या ठिकाणी म्हणू शकतो। सोपं आहे। पुढे जर बघितलं आपण लेह जे आहे 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री, बिलो म्हणजे कमी चाललं, -12 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे। पुढे जर आपण बघितलं दिल्ली किती आहे 22 डिग्री सेल्सिअस अबव म्हणजे जास्त आलं, अबव म्हणजे 0 डिग्री पेक्षा जास्त, आणि 0 डिग्री पेक्षा वरचे जर नंबर म्हटलं आपण काय म्हणतोय +22 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे। पुढे जर बघितलं आपण नागपूर शहराचा 31 डिग्री सेल्सिअस 31 डिग्री सेल्सिअस अबव म्हणजे 0 डिग्री पासून अबव वरती म्हणजे +31 डिग्री सेल्सिअस। एवढं सोपं होतं।
या ठिकाणी दुसरा प्रश्न आपण खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलाय. आता येतोय तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न बघा कसा करायचा. क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलंय, राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग द प्रॉपर साइन. काही एक्झाम्पल्स दिले आहे, 4 एक्झाम्पल्स दिले आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर नंबर जे काही नंबर दिले आहे त्याला आपल्याला प्रॉपर साइन यूज करायचं आहे. 4 प्रश्न दिलेले आहे. 4 प्रश्नापैकी मी 2 मी इथं सॉल्व्ह करून दाखवतो आणि उरलेल्या 2चं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला आन्सर पाठवायचं आहे. चला लक्ष द्या. पहिला क्वेश्चन आहे, अ सबमरीन इज ॲट अ डेप्थ ऑफ 512 मीटर्स बिलो सी लेवल. अगोदरच्या प्रश्नामध्ये जे सांगितलं मी बिलो सी लेवल म्हणले किती, 512 मीटर्स बिलो सी लेवल. बिलो म्हटल्यानंतर मायनस आन्सर आहे आपलं, -512 मीटर्स. एवढं सोपं आहे. फक्त नंबर्स आपल्याला लिहायचे प्रॉपर साइन विथ प्रॉपर साइन. दुसरा प्रश्न आपण जर बघितला, द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट द हायेस्ट पीक इन द हिमालयाज इज 8848 मीटर्स. हायेस्ट म्हणजे उंच सांगितलेलं आहे. समुद्र सपाटीपासून उंच आपण ज्यावेळेस जातो वरती अबोव ज्यावेळेस जातो आपल्याला ते काय करावं लागणार आहे, प्लस मध्ये आन्सर घेणार आहे. प्लस 8848 मीटर्स. आपला आन्सर काय येणार आहे, प्लस मध्ये येणार आहे 8848 मीटर्स. आता तिसरा आणि चौथा प्रश्न, या 2 प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. जर आपला क्लास आवडत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा. रेग्युलर आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत. प्रत्येक जसं 6, 7, 8, 9, 10 पर्यंत आपण प्रत्येक विषयाचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला या ठिकाणी इथंच थांबूया. धन्यवाद.